भटके व बेवारस कुत्रे नागरिकांना चावल्याच्या घटना देखील माझ्याकडे नोंद झालेली आहे। प्रत्येक प्रभागात एक मिनी अग्निशामक केंद्र याची निर्मिती करण्यात दस्तक कालावधी हा 6 महिन्याचा न करता तो तसंच वाढवून तो 1 वर्षाचा करण्यात उद्यानांचा विकास करणं फार गरजेचं आहे। मनपा ही माझ्या विभागात एक बैठी शाळा असून या शाळेची पुनर्बांधणी करण्यात या सांगणा करतो आणि एवढं बोलून मी रजा घेते। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र। मुंबई महानगरपालिकेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात प्रभाग क्रमांक 77च्या नगरसेविका शिवानी परब यांनी प्रशासनाच्या ढिसाळ कारभाराचे अक्षरशः वाभाडे काढले। भटके कुत्रे, रखडलेली विकास कामं आणि निधीचं असमान वाटप यावरून त्यांनी आयुक्तांना थेट सवाल केले आहेत। प्रमुख मुद्दे जे शिवानी परब यांनी लावून धरले आहेत त्यापैकी पहिला म्हणजे हेमा इंडस्ट्री ते संजय नगर आणि स्वामी समर्थ उद्यानाच्या बाहेर भटक्या कुत्र्यांचा हैदोस वाढलाय। लहान मुलं आणि ज्येष्ठ नागरिक सुरक्षित नाहीत। सर्वोच्च न्यायालयाने आदेश असतानाही प्रशासनाने फीडिंग झोन का निश्चित केले नाहीत असा संतप्त सवाल परब यांनी केलाय। नंबर 2, के पूर्वमधून के उत्तर विभाग वेगळा केला खरा, पण तिथे पुरेसा कर्मचारी वर्गच नाही आहे। एका इंजिनियरवर 4 प्रभागांचा भार टाकून प्रशासन नक्की काय साध्य करत आहे? सामान्यांच्या कामासाठी कर्मचाऱ्यांची वानवा का? नंबर 3, मुंबईच्या ट्रॅफिकमध्ये फायर इंजिन अडकतात, त्यामुळे प्रत्येक भागात मिनी फायर स्टेशन उभारण्याची धाडसी आणि कल्पक सूचना त्यांनी मांडली आहे। नंबर 4, मेघवाडी मनपा शाळेची पुनर्रचना करून तिथे CBSE वर्ग सुरू करण्याची मागणी करत त्यांनी गरीब विद्यार्थ्यांच्या भवितव्याचा विचार मांडला आणि सर्वात महत्त्वाचा प्रहार त्यांनी अधिवेशनाच्या शेवटी केला। विरोधी पक्षातील नगरसेवकांना निधी देताना दुजाभाव केला जात असल्याचा आरोप शिवानी परब यांनी केला आहे। आमच्या विभागातील जनता कर भरते, मग विकास निधीत भेदभाव का? हा त्यांचा सवाल आज संपूर्ण सभागृहात घुमत होता। दत्तकवस्ती योजनेचा कालावधी वाढवण्यापासून ते उद्यानांच्या विकास कामापर्यंत शिवानी परब यांनी मांडलेले मुद्दे हे केवळ प्रभाग 77चे नसून संपूर्ण मुंबईच्या प्रश्नांना वाचा फोडणारे ठरले। आता यावर महापौर आणि आयुक्त काय पावलं उचलतात याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे। दरम्यान शिवानी परब यांनी अधिवेशनात काय म्हटलंय पाहूया। माझ्या विभागातील हेमा इंडस्ट्री ते संजय नगरकडे जाणाऱ्या रस्त्यावर स्वामी समर्थ उद्यानाबाहेर तसेच कोकण नगर या ठिकाणी मोठ्या प्रमाणात भटक्या कुत्र्यांचा वावर होत आहे। हे भटके व बेवारस कुत्रे नागरिकांना चावल्याच्या घटना देखील माझ्याकडे नोंद झालेली आहे। अशा प्रकारच्या अनेक तक्रारी माझ्यापर्यंत प्राप्त झालेल्या आहेत। मुंबईतील प्रत्येक प्रभागात एक मिनी अग्निशामक केंद्र याची निर्मिती करण्यात यावी। माझा विभाग हा 80% झोपडपट्टीने व्यापलेला आहे। या विभागामध्ये दस्तकवस्ती योजनेमार्फत रोज कचरा उचलण्याचे काम होत असते, परंतु अनेक ठिकाणी ते काम नियमित न झाल्यामुळे नागरिकांच्या तक्रारी येत असतात। तर सदर दस्तकवस्तीचा कालावधी हा 6 महिन्याचा न करता तो तसंच वाढवून तो 1 वर्षाचा करण्यात यावा ही सूचना करण्यात येत आहे। गंभीरपणे त्यामुळे ते दस्तकवस्तीचे कामगार जे आहेत ते रोज त्याप्रमाणे कामं करतील। तसेच महापौर महोदय, माझ्या प्रभागातील 3 उद्यानं श्री स्वामी समर्थ मनोरंजन उद्यान, श्री गगनगिरी महाराज मनोरंजन उद्यान तसेच सर्वोदय नगर येथील खेळाचे मैदान व शेरे पंजाब सोसायटी येथील देखील 4थं एक मैदान, तर ही जी उद्यानं आहेत या सर्व उद्यानांचा विकास करणं फार गरजेचं आहे। त्यामुळे महापौर महोदय याचा देखील विचार करण्यात यावा की मेघवाडी मनपा ही माझ्या विभागात एक बैठी शाळा असून या शाळेची पुनर्बांधणी करण्यात यावी, जेणेकरून त्या शाळेमध्ये CBSE वर्ग चालू करण्यात येतील आणि जेणेकरून माझ्या विभागातील सर्व विद्यार्थ्यांना त्याचा नक्कीच फायदा शिक्षण घेता येईल। के पूर्व विभाग कार्यालयाप्रमाणेच के उत्तर विभाग देखील कार्यालयाचा कारभार सुरळीत पार पाडण्याकरता आवश्यक त्या सुधारणांची आपण नागरिक आणि कर्मचारी वर्ग यांचा त्रास नक्कीच दूर कराल याबद्दल मी आपल्याला सूचना करत आहे। की आज विरोधी पक्षामध्ये आज आम्ही एवढे सर्व नगरसेवक बसले आहोत, तर जो निधीचं वाटप झालेलं आहे त्याचा नक्कीच शेवटी जाता जाताच हे सांगायचं आहे की ही सर्वजणांची मागणी आहे आणि जाता जाता हेच सांगायचं आहे की आपल्याला जो निधी आलेला आहे त्या निधीची नक्कीच ही विचार केला जाईल आणि विरोधी पक्षातल्या सर्व नगरसेवकांना थोडा तरी निधी वाढवून दिला जाईल अशी आम्ही आमच्या कोकणी वतीने आशा बाळगतोय आणि आमच्या गावावाल्यांना या सांगणा करतो आणि एवढं बोलून मी रजा घेते। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।